नमस्कार. आपल्या सर्वांचं MR न्यूज मध्ये स्वागत. आज सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघ महिलांच्यासाठी राखीव असल्यामुळे कुंभी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन राहुल विश्वनाथ खाडे यांच्या पत्नी राजश्री राहुल खाडे यांना शिवसेना एकनाथ शिंदे गटातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गेले आता 8 दिवस प्रचाराची रणधुमाळी दिसते. हे राजश्री राहुल खाडे हे नाव अगदी घराघरापर्यंत पोहोचण्याचं ते प्रामाणिक काम करत आहेत. आज त्यांची ओळख, त्यांची पार्श्वभूमी आणि त्यांचा आजचापर्यंतचा आलेख ह्यावरती आम्ही MR न्यूजच्या माध्यमातून नजर टाकणार आहे. नमस्कार. नमस्कार. या सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघ आजपर्यंत गेले 20 वर्ष 25 वर्ष, मग त्यामध्ये प्रामुख्याने तुमचे सासरी भाऊ सुद्धा या मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केले. आजपर्यंत हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, परंतु राजश्री राहुल खाडे या नावानं एक या सांगरूळ जिल्हा परिषदला एक नवीन संधी उपलब्ध होत्या का, असा एक माहोल या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये निर्माण झाल्या. उमेदवाराची ओळख आम्ही आमच्या MR न्यूजच्या माध्यमातून करून देतोय. नमस्कार. नमस्कार. मी राजश्री राहुल खाडे. मी सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेतून मला उमेदवारी मिळालेली आहे. या सांगरूळची जिल्हा परिषदेची उमेदवारी, आज सांगरूळ गाव म्हटलं तर 12 वाड्या आणि हे सांगरूळ एक मोठं समीकरण आहे. यामध्ये उमेदवारी मिळणं म्हणजे तारेवरची कसरत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मग ही उमेदवारी मिळत असताना त्याचं कारण काय? जन्म ठिकाण आपलं? माझं जन्म ठिकाण घोटोडे, हा, तालुका राधानगरी. बरं, मागची काय राजकीय पार्श्वभूमी? माझे वडील रंगराव आबाजी डोंगळे काका हे गोकुळचे संस्थापक संचालक होते, तसेच भोगावती कारखान्याचे संचालक होते. त्याच्यामुळे लहानपणापासूनच मी राजकारण पाहत आलेले आहे. राजकीय वारसा तुमच्या घराला लाभलाच. आज सांगरूळ जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळत असताना इथली पार्श्वभूमी काय? बाजीनाथ कृष्णाजी खाडे, बाजीनाथ अण्णा माझे सासरे जिल्हा परिषदसाठी निवडून आलेले होते, तसेच कारखान्यासाठी संचालकही होते. तसेच राहुल विश्वनाथ खाडे हे आता सध्या कारखान्यासाठी व्हाईस चेअरमन म्हणून काम करत आहेत. मागची पार्श्वभूमी बघितली तर या डोंगरी कुटुंबाचा वारसा आज सांगरूळ मध्ये पार्श्वभूमी घेत असताना बाजीनाथ अण्णा सासर सांगरूळ माहेर गोटवडे या दुहेरी संगमामुळे आज हे जिल्हा परिषद तिकीट मिळते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्या सांगरूळ मतदारसंघामध्ये ज्यावेळी फिरत असताय त्यावेळी कशाची कमतरता वाटते तुम्हाला? माझा मतदारसंघ हा ग्रामीण भाग असून रस्त्यांची दुरावस्था, तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, वाड्या वस्त्यातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, महिलांच्या लहान मोठ्या उद्योगाचा प्रश्न ह्याची उणीव आहे. हा, म्हणजे आज या मतदारसंघामध्ये फिरताना रस्त्याचा, पाण्याचा, प्रत्येक शिक्षणाचा म्हणजे अभाव दिसतोय असं प्रामुख्याने तुम्हाला दिसतंय. मग ह्यावरती आज जिल्हा परिषद मतदारसंघाची उमेदवारी घेत असताना मग तुमचं आज या सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्वसामान्य मतदार राजानं संधी दिली तर नाही देणारच आहे. हा, म्हणजे इतका दृढ विश्वास या राजश्री राहुल खाडे ताई या मतदारसंघात फिरत असताना इतका दृढ विश्वास, मनाशी खुणगाठ बांधून माझाच विजय नक्की आहे याची त्यांना खात्री आहे. संधी दिल्यानंतर तुमचं विजन काय असणार आहे या सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघात? मगाशी मी ज्या गोष्टी सांगितलेल्या त्याच्यावर मी काम करेन. तर मगाशी तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या, मग रस्ते असतील, पाणी असेल, गटर्स असतील, परंतु ह्याच्या पुढे एखादा पाऊल आज तुम्ही या सांगरूळ आरक्षण बघितलं तर महिला आरक्षण आहे. मग महिला आरक्षणासाठी महिलांच्यासाठी तुमचा काय एक अजेंडा असणार? आज सांगरूळ सारख्या गावाचा हिशोब बघितला तर बचत गटांची संख्या 52 आहे. या 52चे कसे जास्तीत जास्त बचत गट करता येईल, मी फक्त या सांगरूळ गावचा बचत गटाचा आलेख सांगितलेला आहे. सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 52चं कसं 500 होतील अशी त्यांची खात्री आहे. बचत गटांचा विषय झाला, अजून एखादं पाऊल पुढे गेलं तर काय असणार आहे? मी या प्रचाराच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये पोहोचत आहे. सर्वसामान्य कुटुंब भरपूर आहे. महिलांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न माझा असेल. महिलांच्या हाताला काम देण्याचा त्यांचा मानस आहे, म्हणजे नक्कीच त्यांचं विजन 100% एका नव्या उंचीवर न्यायचं. महिलांच्या हाताला काम दिलं तर निवडणुकीच्या निमित्तानं भविष्याचा वेध घेणारी ही इलेक्शन असणार असं प्रामुख्यानं दिसतंय. करवीरचे लाडके आमदार चंद्रजीत नारके साहेब यांनी मला या पक्षातून उमेदवारी दिल्यामुळे मी त्यांची प्रथम आभारी आहे. त्याचबरोबर माझे पती राहुल विश्वनाथ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये विकासाचा डोंगर मी उभा करणार आहे. आमदार चंद्रदीप नरके हे करवीरचे विद्यमान आमदार आहेत. त्याच्याच बरोबर त्यांचे पती जे असणार आहेत राहुल विश्वनाथ खाडे, या दुहेरी संगमातून या सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये विकासाचा डोंगर
उभा करण्याची त्यांचा मानस आहे. राजश्री राहुल खाडे ताईंना या सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघातून आमच्या MR न्यूजच्या माध्यमातून खरंच मनपूर्वक सदिच्छा देतो. मी सौ राजश्री राहुल खाडे, सांगरूळ मतदारसंघातून मी स्वतः रणांगणात आहे. त्याचबरोबर सांगरूळ पंचायत समिती मधून अनिता संताजी पाटील हाटांगळे, भैरेश्वर मधून संगीता युवराज लेंडे या उमेदवारी लढवत आहेत. आमचे चिन्ह धनुष्यबाण आहे. आमच्या नावापेक्षा आमचे एकच चिन्ह आहे, धनुष्यबाण. या धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा. विषय नाही, परंतु आमचे जे समोरचं धनुष्यबाण हे चिन्ह आहे, या धनुष्यबाणाच्या समोरील बटन दाबा आणि आम्हाला खरंच प्रचंड मताधिक्याने विजयी करा. या सांगरूळमध्ये विकासाचा डोंगर उभा करणार अशी त्यांनी आपल्या न्यूजच्या माध्यमातून ग्वाही दिल्या. शुभेच्छा आपल्या भावी वाटचालीस. मतदारसंघाचा लेखाजोखा बघण्यासाठी आमच्या MR न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच आमचे व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. धन्यवाद.